Welcome in Yashwantrao Chauhan Varna Mahavidyalaya Varnanagar. I also congratulated you for your bright success in 10th standard. Due to COVID-19 or some norms, we are unable to have a face-to-face interaction. Also, we miss our classroom teaching. Then also, I hope you will enjoy or study well using or viewing this YouTube video lecture. First of all, I introduce you myself, Ghanesham Yashwant Kumbar. I am teaching here near about 13 years in subject physics for 11th and 12th science. Let's students, today we start our discussion on topic number 3, motion in a plane. मित्रांनो, तुम्ही मागच्या वर्षी मोशन बद्दल थोडा अभ्यास केला. व्हॉट इज मोशन, व्हॉट इज रेक्टिलिनियर मोशन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, हे तुम्हाला माहिती आहे. देन वी सी द ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग अराउंड अस इन डे टू डे लाईफ. आपण नेहमीच्या जीवनात आपण बघतो की आपल्या अवतीभोवती बऱ्याच वस्तूंचे मोशन सुरू असते. एक्झाम्पल, if a toy car is pushed forward in a direction, एक खेळण्याची जी कार असते त्याला आपण पाठीमागून असा धक्का दिला तर एका डायरेक्शनला ती मूव्ह होते अलॉंग द सिंगल लाईन, स्ट्रेट लाईन. देन क्रिकेट बघा सांगतो मी, द मोशन ऑफ अ बॉल, दॅट इज बॉल हिट बाय अ क्रिकेटर फॉर सिक्सर, त्या बॉलची मोशन सिक्ससाठी गेलेला बॉल. नेक्स्ट वन, the motion of plane from one place to another place, the movement of aeroplane. These are some examples of motion. Now on the basis of this example, this motion is categorized under 3 types. There is first one, the motion along a straight line. The motion along a straight line, म्हणजे एका सरळ रेषेत असणारी मोशन, that motion is nothing but that is a rectilinear motion. तुमच्या लक्षात आलं असेल मागच्या वर्षी आठवतं बघा, the motion along a straight line is called as a rectilinear motion. ही पहिली कॅटेगरी मोशनची. सेकंड वन, the motion in 2 dimensions. Motion in 2 dimensions म्हणजे काय, तर along x axis and along y axis. तुम्हाला माहिती असेल x axis आणि y axis. The motion along x axis as well as y axis is nothing but motion in 2 dimensions, that is in a plane. मोशन इन अ प्लेन आपला टॉपिक आहे, मोशन इन अ प्लेन, की ज्यामध्ये बेसिकली आपण 2 डायमेन्शनल मोशन बघणार. नेक्स्ट वन, देयर इज थर्ड पॉइंट, मोशन इन 3 डायमेन्शन्स. that is motion in a space. तीन कॅटेगरीज लक्षात आल्या तुमच्या. हे मोशनच्या जनरली 3 टाइप्स पडतात. एक आहे ते रेक्टिलिनियर मोशन, दुसरा आहे तो 2 डायमेन्शनल मोशन आणि तिसरा आहे तो 3 डायमेन्शनल मोशन. आपल्या सिलेबस मध्ये या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहे, बेसिकली 2 डायमेन्शनल मोशन बघणार आहे. आता 2 डायमेन्शनल मोशन मध्ये देखील आपल्याला प्रोजेक्टाईल मोशन पर्यंतच आपल्याला बघायचं आणि त्यानंतर मग सर्क्युलर मोशनचा पार्ट थोडा, की ज्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट यावर्षी दिला आणि आता इन डिटेल पार्ट नेक्स्ट इयर म्हणजे आपल्याला 12वीला तो अभ्यासायचा. इथे लक्षात, सुरुवातीला आपल्याला बघता येईल रेक्टिलिनियर मोशन. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे कुठली मोशन, तर जी मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन असते. द मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज rectilinear motion.
आणि या रेक्टिलिनियर मोशन मध्ये जे ऑब्जेक्ट किंवा जी बॉडी मोशन परफॉर्म करत असते त्या बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स आणि त्या बॉडीला किंवा त्या ऑब्जेक्टला मिळालेली वेलोसिटी. काय म्हणतो लक्षात आलं? इन द रेक्टिलिनियर मोशन force acting on the body and velocity of the body are along the same line. ज्या डायरेक्शनला मोशन सुरू असते त्याच डायरेक्शनला फोर्स आणि वेलोसिटी दोन्ही ऍक्ट होतात. इन ऑर्डर टू स्टडी टू डायमेन्शनल मोशन एज वेल एज थ्री डायमेन्शनल मोशन, जर आपल्याला टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल मोशनचा स्टडी करायचा झाला तर यामध्ये इट इज मोर युजफुल की आपल्याला खूप सोपं जातं किंवा यातील इक्वेशन स्टडी करणं देखील आपल्याला खूप सोपं जाईल. कधी तर या दोन मोशन एक्सप्लेन करताना आपण वेक्टर क्वांटिटीज वापरल्या, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. आपण मागच्या वर्षी तुम्ही बघितलंच असेल, अदिश राशी आणि सदिश राशी, डिपेंड्स ऑन डायरेक्शन, डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन अँड सो ऑन. तसे वेक्टर क्वांटिटी जर वापरल्या तर ही दोन्ही मोशन्स अभ्यासणं आपल्याला खूप सोपं जातं आणि समजून देखील घेता येते. म्हणून आपण या लेक्चरमध्ये या टॉपिकमध्ये रेक्टिलिनियर मोशनच्या क्वांटिटीज देखील आपण वेक्टर फॉर्ममध्ये बघणार आहे की ज्यामुळे आपल्याला टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल मोशन अभ्यासणं खूप सोपं होतं. येतं लक्षात? सुरुवातीला आपण रेक्टिलिनियर मोशनचा अभ्यास करू. वी विल सी द रेक्टिलिनियर मोशन. आताच आपण बघितलं रेक्टिलिनियर मोशन कुणाला म्हणायचं? द मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन. सियर आपण रेक्टिलिनियर मोशन बघत असताना याची क्वांटिटी वेक्टर फॉर्ममध्ये बघणार आहे. याचं कारण काय दिसेल आपलं? तर टू डायमेन्शनल मोशन आणि थ्री डायमेन्शनल मोशनचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. म्हणून तर या रेक्टिलिनियर मोशन मध्ये सपोज दॅट ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. असं स्ट्रेट लाईन जर असेल, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. आपल्या बॉडीची मोशन जर अलॉंग एक्स ऍक्सिस असेल, अलॉंग स्ट्रेट लाईन असेल, ही बॉडी इज मूव्हिंग अलॉंग द स्ट्रेट लाईन, देन सी x1 बार. आता x1 च्या डोक्यावरती मी जर ॲरो दाखवला तुम्हाला, ती म्हणजे वेक्टर क्वांटिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे त्या डोक्यावरती आपण ॲरो दाखवतो. म्हणताना म्हणतो x1 बार अँड x2 बार. These two are position vectors of that body. ही बॉडी कुठं आहे त्याची पोझिशन सांगणारी क्वांटिटी x1 आणि x2. इन अ टाइम t1 and t2. जे टाइम सांगितलेली t1 टाइम असताना ती बॉडी x1 या पोझिशनला असेल आणि टाइम t2 असताना ती बॉडी x2 या ठिकाणी असेल. लक्षात येते? म्हणजे x1 बार and x2 bar are position vectors at time t1 and t2. Then we will see some quantities which are important or useful for the rectilinear motion. There is first quantity डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यूरिंग द मोशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. हे काय म्हटलं लक्षात आलं? चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. सी हियर, change in position
object in a particular direction is called as displacement. Definition लक्षात तुमच्या change in position of object in a particular direction is called as displacement. Then this displacement is given by S bar. S is the notation for displacement. Bar is vector quantity. S bar is equal to delta x bar. X म्हणजे पोझिशन वेक्टर आहे आणि डेल्टा म्हणजे चेंज इन पोझिशन. that is delta x bar. म्हणजे पोझिशन चेंज इन पोझिशन is equal to x2 bar minus x1 bar. फॉर्म्युला लक्षात आलं. S bar is equal to delta x bar is equal to x2 bar minus x1 bar. This is the displacement. Definition: change in position of object in a particular direction is called as displacement. Its formula is S bar is equal to delta x bar is equal to x2 bar minus x1 bar. For example, if a body moves in a time t1 to t2 1 meter. बॉडीचे मोशन किती झाले? टाइम t1 पासून ते t2 पर्यंत त्या बॉडीनं मोशन 1 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं असेल. देन अलॉंग एक्स ॲक्सिस समजा असेल तर त्या बॉडीची डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड 1 मीटर असेल. ही बॉडी मूव्स थ्रू डिस्प्लेसमेंट 1 मीटर अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणतात आपण. समजा तीच बॉडी त्याच टाइममध्ये t1 टू t2 या टाइममध्ये अगेन 1 मीटर डिस्टन्स कव्हर केला असेल पण अलॉंग y ॲक्सिस जर असेल तर त्या बॉडीची डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड देखील 1 मीटर असेल पण डायरेक्शन मध्ये कुठं असेल अलॉंग y ॲक्सिस. म्हणजे कुठल्याही डायरेक्शनला त्याचे मोशन असेल तर त्या डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड अलॉंग x ॲक्सिस अलॉंग y ॲक्सिस जर सेम क्वांटिटीमध्ये डिस्प्लेसमेंट तर तेवढीच राहील. दिस इज अबाउट डिस्प्लेसमेंट. There is next quantity which is used in rectilinear motion, that is number 2, path length. आता पाथ लेंथ म्हणजे काय बघा, बऱ्यापैकी आपल्याला वाटतं की पाथ लेंथ आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम असते पण तसं नसतं. तो टोटल डिस्टन्स traveled by the object during the course of motion is called as path length. काय म्हणतात? The total distance here traveled by the object during the course of motion is called as path length. म्हणजे एखाद्या बॉडीचे मोशन सुरू असताना जोपर्यंत मोशन सुरू आहे तोपर्यंत त्यानं कव्हर केलेलं टोटल डिस्टन्स म्हणजे त्या बॉडीची किंवा त्या ऑब्जेक्टचे काय असते? पाथ लेंथ असते. फॉर एक्झाम्पल, सपोज दॅट बॉडी इज मूव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला बॉडी मूव्ह, देयर इज पोझिशन्स 1 2 3 4 5 6 हे मीटर मध्ये क्वांटिटी असतात. समजा बॉडी सुरुवातीला येत आहे ती x1 पोझिशन ॲट टाइम t1 x1. समजा बॉडी मूव्स ॲट 6 मीटर. सुरुवातीला बॉडी आहे ती x1 is equal to 2 meter. Body moves to x2 is equal to 6 meter line. आता डिस्प्लेसमेंट कशी काढणार तुम्ही? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. डिस्प्लेसमेंट s bar is equal to delta x bar is equal to x2 bar minus x1 bar. यावर आपल्याला काय मिळते?
डिस्प्लेसमेंट किती येईल मग? x2 ची व्हॅल्यू आहे 6 मीटर, x1 ची व्हॅल्यू आहे 2 मीटर, म्हणजे 6 - 2 इज इक्वल टू 4 मीटर. म्हणजे 4 मीटर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. आता पाथ लेंथ म्हणजे काय सांगितलं तुम्ही? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग द कोर्स ऑफ मोशन इज कॉल्ड एज पाथ लेंथ. आता इथं बॉडी x1 इज इक्वल टू 2 मीटर पासून x2 इज इक्वल टू 6 मीटर थांबले. टोटल मोशन तिथं थांबलेले आहे. टोटल डिस्टन्स त्याला किती आवडते मग? 2 पासून ते 6 पर्यंत. 6 - 2 इज इक्वल टू 4 मीटर. म्हणजे 4 मीटर इज ऑल्सो पाथ लेंथ. जे डिस्प्लेसमेंट पण 4 मीटर आहे आणि पाथ लेंथ पण काय आहे? 4 मीटर आहे. आता बघा, समजा त्या बॉडीने मोशनची डायरेक्शन चेंज केली, इट मूव्स टू 4 मीटर. म्हणजे 2 पासून 6 ला गेली होती, 6 पासून परत ती पाठीमागे आली, बॅक 4 मीटर झाली. आता डिस्प्लेसमेंट किती झाली म्हणायची? मूळचे डिस्प्लेसमेंट आहे x इज इक्वल टू 2 मीटर आणि आता डिस्प्लेसमेंट x2 इज इक्वल टू 4 मीटर. म्हणजे 4 - 2 मीटर ही डिस्प्लेसमेंट आहे. काय झालं म्हणायची? डिस्प्लेसमेंट. आता टोटल डिस्टन्स म्हणजे बॉडीला मोशन सुरू झाले 2 मीटर पासून ती गेली 6 मीटरला, 6 मीटर पासून परत ती 4 मीटरला आहे. म्हणजे मोशन इथं थांबलं. म्हणजे ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंट डिस्टन्स ट्रॅव्हल किती केली असेल? तर 2 पासून 6 पर्यंत, पुन्हा 6 पासून 4 पर्यंत, 2 पासून 6 पर्यंत डिस्टन्स होतं 4 मीटर, परत 6 पासून ते 2 मीटर डिस्टन्स आहे. म्हणजे हे परत 6 - 4 2 आले, हे 4 आणि हे 2, म्हणजे 4 + 2 इज इक्वल टू 6 मीटर. ही झाली पाथ लेंथ. मी काय सांगितलं लक्षात आलं? डिस्प्लेसमेंट फायनल पोझिशन मायनस इनिशियल 2 मीटर, फायनल 4 मीटर, त्यामुळे डिस्प्लेसमेंट 2 मीटर आहे. पण टोटल डिस्टन्स मोशनचं तर 2 पासून बॉडी 6 मीटरला गेली होती, 6 मीटर त्याने डायरेक्शन रिव्हर्स केली आणि परत ते 2 मीटर डिस्टन्स आले. हे 4 फर्स्ट वन आणि देन 2 6 मीटर. आता हे तुमच्या लक्षात येईल, डिस्प्लेसमेंट 2 मीटर आहे, पाथ लेंथ 6 मीटर आहे. अगोदरच्या वेळेला डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ दोन्ही सेम होते. आता मात्र डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ ह्या वेगळ्या आहेत. कशामुळे झालं असेल? काय अंदाज येतो तुम्हाला? काय लक्षात येते? फर्स्ट आपण पहिल्या वेळेला त्या बॉडीची मोशनची डायरेक्शन चेंज झाली नव्हती. म्हणजे काय? इफ द बॉडी डज नॉट चेंजेस इट्स डायरेक्शन ऑफ मोशन, दे displacement and path length both are same in magnitude. दोन्हीची व्हॅल्यू सेम असते. But if the body reverses direction or changes its direction, जर मोशन मध्ये ऑब्जेक्टनं किंवा बॉडीनं आपल्या मोशनची डायरेक्शन चेंज केली तर मात्र काय झालं बघा? डिस्प्लेसमेंट 2 मीटर आहे आणि पाथ लेंथ 6 मीटर आहे. म्हणजे काय? तर path length is always greater than displacement. Understand? If the body reverses its direction or changes its direction, then path length is always greater than displacement. Otherwise, if the body does not changes its direction, then displacement and path length have the same magnitude. दोन्हीची व्हॅल्यू किंवा दोन्हीची मॅग्निट्यूड काय असते? सेम असते. पण जर डायरेक्शन त्या मोशननं चेंज केली तर मात्र पाथ लेंथ ही डिस्प्लेसमेंट पेक्षा नेहमी ग्रेटर असते. म्हणजे मॅग्निट्यूड नेहमी काय असते? हे जास्त असते. लक्षात आलं? हे रेग्युलर मोशनमध्ये आपण सुरुवातीला डिस्प्लेसमेंट क्वांटिटी बघितली, पाथ लेंथ बघितलं, दोन्ही सांगितलं, लक्षात आलं असेल. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन is called as displacement. Path length म्हणजे total distance traveled by the object in during the course of time is called as path length. दोन्ही मध्ये आपण कंपॅरिझन काय लक्षात आलं? If the body does not changes its direction of motion, then path length and displacement are same.
the body changes or reverses its direction of motion, then path length is always greater than displacement.